नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कृष्ण जन्माष्टमीला शुभमुहूर्त कधी असणार आहे? कृष्ण जन्माची वेळ कधी असणार आहे? नेमकी 15 की 16 तारखेला जन्माष्टमी आहे, असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असेल. चला तर मग एक एक करून सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. सर्वात आधी कृष्ण जन्माष्टमीची तिथी बघूया. श्रावण वद्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला असं मानलं जातं. यंदा 14 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 2:07 श्रावण षष्ठी समाप्त होत आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:49 श्रावण वद्य सप्तमी समाप्त होऊन श्रावण वद्य अष्टमी सुरू होत आहे. तर 16 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:34 श्रावण अष्टमी समाप्त होत आहे. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचं मानलं जातं. त्यामुळे हा योग 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री जुळून येत आहे. 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला साजरा केला जात आहे. ब्रह्ममुहूर्त असणार आहे पहाटे 4:54 पासून ते 5:07 शिवाय या दिवशी दुपारी 2:37 पासून 3:30 विजय मुहूर्त असणार आहे. एवढंच नाही तर संध्याकाळी 7 वाजल्यापासून 7:22 संधी प्रकाशाची वेळ असणार आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी म्हणजेच अष्टमीला रात्री 12 वाजता झाला होता. त्यामुळे अनेक जण बरोबर मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा पाळणा हलवून जन्माष्टमी पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीनं साजरी करतात. कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या तिथीला सगळीकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्णाला भगवान विष्णूंचा अवतार मानतात. त्यांच्या जन्माचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील 8व्या दिवशी म्हणजेच अष्टमीला साजरी केली जाते आणि या दिवशी श्रीकृष्णाच्या भक्तीत रंगून जाऊन आपल्या आराध्याच्या चरणी लीन करण्याचा हा उत्सव गोपाळकाला म्हणून देखील साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचं प्रतीक आहे. हा उत्सव धर्माची अधर्मावर आणि चांगल्याची वाईटावर विजय मिळवून देण्याची प्रेरणा देतो. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यानं सुख, समृद्धी, संतान प्राप्ती आणि मोक्ष मिळतो, अशी धार्मिक मान्यता आहे. शिवाय मथुरा, वृंदावन आणि देशभरातील मंदिरांमध्ये हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. दहीहंडी आणि गोविंद पथकांचा उत्साह सुद्धा या सणाला विशेष रंग देतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीला काय करावं तर जन्माष्टमीच्या दिवशी भक्त उपवास करतात. हा उपवास पूर्णतः अन्नत्याग करून आणि फलाहार घेऊन केला जातो. हा उपवास मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाच्या जन्मानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारायण करून सोडला जातो. उपवासादरम्यान मन शुद्ध ठेवावं आणि भक्तिभावानं श्रीकृष्णाचं स्मरण करावं असं सांगितलं जातं. शिवाय जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करावी. घरी श्रीकृष्णाच्या बालरूपाची मूर्ती किंवा श्रीकृष्ण, राधा यांची विधिवत पूजा केली जाते. पूजेसाठी फुलं, तुळशी, चंदन, धूप, दिवा, पंचामृत, मिश्री आणि नैवेद्य अर्पण केला जातो. श्रीकृष्णाला मयूरपंख, बासरी आणि एक सुंदर वस्त्र अर्पण करून सजावट केली जाते. पूजा निषिद्ध काळात म्हणजेच मध्यरात्री करणं शुभ मानलं जातं, कारण श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता. श्रीकृष्णाच्या जन्माची आठवण म्हणून मध्यरात्री 12 वाजता पाळणा हलवला जातो. यासाठी लड्डू गोपाळाची मूर्ती पाळण्यात ठेवून भक्तिगीते गातात आणि पाळणा हलवतात. शिवाय श्रीमद्भगवद्गीता, भागवत पुराण आणि श्रीकृष्ण लीला या ग्रंथांचं पठण केलं जातं. हरे कृष्ण हरे राम या मंत्राचा जप, भजन, कीर्तन आणि श्रीकृष्णाच्या भक्तिगीतांचा आनंद घेतला जातो. एवढंच नाही तर गरजूंना अन्न, वस्त्र, दूध किंवा मिठाई सुद्धा दान केली जाते. विशेषतः गाईला गूळ आणि चारा देणं या दिवशी शुभ मानलं जातं.
तुळशीच्या रोपाचं दान आणि तुळशीची माळ अर्पण करणंही पुण्यकारक असतं. कृष्ण जन्माष्टमीला विविध शुभ मुहूर्त असणार आहे, ज्यामध्ये अष्टमी तिथीचा प्रारंभ 15 ऑगस्ट रात्री 11:49 होणार आहे. अष्टमी तिथी समाप्ती 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:34 असणार आहे. शिवाय रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ 17 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4:38 होणार आहे आणि रोहिणी नक्षत्र समाप्ती असणार आहे 18 ऑगस्ट पहाटे 3:17. धन्यवाद.